आज आपण उजनी धरण आणि जायकवाडी धरणाचे अपडेट पाहणार आहोत। सोलापूर शहर, पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढ्याच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत आज सकाळी 9 वाजल्यापासून पाणी सोडण्यात आलं आहे। सध्या 1600 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे। हे पाणी 8 दिवसात औज बंदरात पोहोचणार आहे, ज्यामुळे सोलापूरच्या नागरिकांची 1.5 महिन्याची पाण्याची चिंता काहीशी मिटणार आहे। सुरुवातीला 1600 क्युसेकनं सुरू झालेला हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे। जवळपास 6000 क्युसेकनं हे पाणी सोडलं जाणार आहे। प्रथम औज आणि नंतर चिंचपूर बंधारा भरला जाणार आहे। या व्यवस्थेमुळे पुढील 1.5 महिना पुरेसा पाणी पुरवठा होईल। सध्या उजनी धरणात 97.87 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे। यात उपयुक्त पाणीसाठा हा 34.22 टीएमसी इतका आहे। सध्या भीमा नदीसह सीना माढा कालव्यातून 342 क्युसेक आणि दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 120 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणात 63.87% आहे। जायकवाडी धरणाचे अपडेट पाहूयात। आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा हा 82.64 टीएमसी इतका आहे। तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 56.58 टीएमसी इतका आहे। आजच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण 73.82% आहे।